हा कृष्णा, अगं काल जे काय झालं ना त्याचं मला लई वाईट वाटलं बघ. पण काय करणार, बायकोनं लई चक्रम आहे का. तुला सांगतो लई वैताग आला आहे इंदूचा. एखाद्या माणसानं किती मान उतार सहन करावं, काही मर्यादा त्याला. तुला खरं सांगू का, ह्या इंदूच्यानं कमरत लाथ घालून हाकलून द्यावी. दोघा बहीण भावासनी चापकन फोडून काढावं असं काय काय वाटतंय मला. काय सांगू आता. आणि त्या दोघाची बी ना तीच लायकी की दळबद्री बाई तर लिमिट क्रॉस करायला लागली. आता काय सांगू तुला. काय करावं, मजबुरी आहे. माझा ना दगडाखाली हात अडकलाय. तुला समजत असेलच की. हे सांगाय फोन केलता का? नाही नाही, मी काय म्हणतो, आपला घरचा विषय ना, घरात मिटलेला बरा. प्रकरण पंचायतीपर्यंत जाऊ नये असं मनातून वाटतंय मला. मला कुठं हौस आहे, तुमच्या बायकोनच घाट घातला येऊ. तिला मी गप करतो, ती माझ्यावर सोडतो. तू एक काम कर, तू एवढाच ये. पंचायत कशी कॅन्सल करता येईल त्याच्यावर बोलू आपण. खरंच बोलताय? हा म्हणलं तर विश्वास ठेव ना माझ्यावर. आठवतंय का 15-20 वर्षापूर्वी पंचायत झाली, त्यात तुझी किती शेतू झाली. तसं पुण्यांदा तुझ्या वाट्याला आहे ना ग, असं मनातून वाटतंय मला. कृष्णे, मी तुला सोडलं असलं तरी किती बी झालं तरी बायकोच ग माझी. आणि तुझे लेकी माझ्या बी लेकीच आहेत की. हे बघ, मला सगळ्यात जास्त भ्या वाटतंय गौरीचं. तिला जर कळलं का बाबा पंचायत लागली आहे, मग काय करायचं. मला पुण्यांदा माझं डोकं नाही फोडून घ्यायचं. पंचायत कशी टाळता येईल, कशी कॅन्सल करता येईल, त्याची एकच आयडिया आहे. सांगतो, भेटणार का? हा हा ना, मी तुला टाइम आणि जागा कळवतो, तयार राहतो. बर. कमरत लात घालणार माझ्या, चापकानं फोडणार. मी दळबद्री बाई आहे. अगं तसं नाही ग बाई. हा, तूच म्हणली होती नाटक करायचं म्हणून. बरं बरं, काय म्हणली काय ती रडू काय? तयार झाली यायला. तिला करत वाटलं ना. ह्याला म्हणतात दिशाभूल करणं. मासा बराबर गळायला लागलाय. आता त्याला पाण्यातनं बाहेर काढायचा. थोडा टाइम तडफडायला लागला का परत पाण्यात टाकायचा. जगण्याची आशा द्यायची. थोडा जीवात जीवाला का परत बाहेर काढायचा. पंचायत होईस तोवर रडूगायची तडफड बघायला लई मजा येणार आहे इंदुराणीला. ढिंचक ढिचक ढिंचक ढिचक. आई, त्या मातोश्रींनी सांगितलेल्या पंचायतीच्या नियमांचं काय? पंचायत होईस तोवर दोन्ही पक्षांनी एकमेकांनी भेटायचं नाही असं सांगितलंय त्यांनी. हा, पण पंचायतच झाली नाही तर नियमांचा काय संबंध? पंचायतीचं गौरीला कळलं तर काय होईल याचा विचार कर. हे पण गौरीला घाबरलंय. देव करू आणि पंचायत टळो बस. त्यापेक्षा आपणच गौरीला पंचायतीबद्दल सांगून टाकूया. नाही, जरा भडकल, पण ही पंचायतीची पीडा तीच घालवल बघ आपल्या मागणं. आणि 20 लाखाचं काय? आपण 20 लाख घेतलंय आणि ते चोरीला गेलेत. हे आपण गौरीपासून लपवून ठेवलंय. हे गौरीला कसं सांगायचं? परवाच तिनं काय लपवून ठेवायची नाही अशी शपथ घातलीय का नाही? मला तर काय बी सुधारणा झालंय आई. महादेवावर सोड सगळं. तोच बाहेर काढेल आपल्याला ह्यातनं. देवानंच तुझ्या बापाला फोन करायची बुद्धी दिली असं समज. मी जाते. मिनी आणि गौरी येतील, सांभाळून घे. हा, येते. शारदाताई, कसलं 20 लाख घेतलात आपण? आणि ते चोरीला कसं गेलं? आणि हे सगळं गौरीताईपासून का लपवून ठेवताय तुम्ही? कुणाला?
गौरीताईला सांगणार. मी नाही यातलं गौरीला काही बी सांगायचं नाही. पण एवढी मोठी गोष्ट गौरीताईपासून का लपवताय तुम्ही? तसं कारण आहे मी नाही. आईला समजून घे. एकतर आधीच ती खचून चालले आणि आता त्यात तू अजून. गौरीताईने शपथ दिल्या त्याचं काय? मी मी माझ्या गळ्या शपथ घेतल्या. मला काय बी झालं तरी चालेल, पण आईला ताप व्हायला नाही पाहिजे. अगं मी गौरीताईची शपथ घेतल्या त्याचं काय? लहान बाळाची शपथ देव मनावर घेत नाही. हं? तू नको काळजी करूस. मी काय बाळ नाही का काय? सगळं कळतंय मला. एवढंच जर कळतं तर मग आईला समजून घे की. नाही, मी गौरीताईला फोन लाव. मिनी ऐक माझं. मिनी पाया पडू का ग मी तुझ्या? तेव्हा ऐकशील. तुला शपथ आहे माझी. तू 20 लाखाची गोष्ट गौरीला सांगायची ना. आपल्या आईवर विश्वास ठेव. वा वा, आलीस कीच नाही, बरं केलं. मला बी लई बरं वाटलं. माझी अडचण समजून तुम्ही मला फोन केला आणि आज बी तुम्हाला माझ्या लेकींची काळजी आहे. खरंच लई बरं वाटलं मला. काय का आता, अगं सोडून दिली असली तरी बायकोच माझी. आणि त्या पोरी मला बाप मानत नसल्या तरी तुझ्या पोरी माझ्या बी पोरीच आहेत की. फोनवर सांगितलं तुलाही समजा मी. म्हणून तर माझ्या जीवात जीव आला. आता काय पण करा, इंदूला सांगून पंचायत थांबवा. आता काय करा, खुद मातोश्रीने ठेवलेली पंचायत आहे, ती कशी कॅन्सल करायची? असं नका बोलू. लई आशा घेऊन आली आहे मी पाया पडते तुमच्या. काय पण करा आणि पंचायत थांबवा. आता काय पाया पडती तू? तुला बोललो होतो मी, 20 लाख घे, ती जागा खाली कर आणि तुझ्या पोरी सांगत कुठे जा निघून. तेव्हा ऐकलं नाहीस तू. आता काय बाबत पडलं ही? पैसे गेलं ते गेलं, जागा तर जाणारच. लय जिद्दी ती हट्टी बाई आहे इंदू, नाही ऐकणार. असं नका करू. वा कृष्णाराणी वा, खुद्द मातोश्रींनी बजावून नियम सांगितला होता. पंचायत होईस तोवर दोन्ही पार्टीनं एकमेकांनी भेटायचं नाही, बोलायचं नाही. आणि तू मातोश्रींचा नियम मोडलीस.